मित्रांनो, मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा, कारण भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने 28 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत अचानक या 5 राशींचं भाग्य चमकणार आहे. त्यांना मिळणार आहेत विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या. होय मित्रांनो, भगवान श्री विष्णू आता 12 राशींपैकी या 5 राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत, ज्यामुळे या 5 राशींच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि कष्ट दूर होणार आहेत. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने या 5 राशींना जीवनात अपार आनंद आणि सुख मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन बदलून जाईल. आता ह्या 5 भाग्यशाली राशी कोणत्या आहेत, ज्यांचं भाग्य भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने 28 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत चमकणार आहे आणि ज्यांना मिळणार आहेत मोठ्या आनंदाच्या बातम्या? या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या 5 भाग्यशाली आणि सुखी राशींविषयी सांगणार आहोत. म्हणून कृपया हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पहा. कृपया हा व्हिडिओ मिस करू नका, कारण हा व्हिडिओ या 5 राशींच्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भगवान विष्णूंचे खरे भक्त या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भगवान विष्णू नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला थेट मिळू शकेल. मित्रांनो, आता आम्ही त्या 5 भाग्यशाली राशींबद्दल बोलूया, ज्यांचं भाग्य भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने 28 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत चमकणार आहे आणि त्यांना भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने अपार सुख आणि आनंद मिळणार आहे. मित्रांनो, चला सुरुवात करूया. जसे की तुम्ही सर्वजण जाणता की प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल सजग राहण्याचा प्रयत्न करतो आणि या जगात प्रत्येकाला त्याच्या भविष्याची ओळख जाणून घ्यायची असते, कारण मानवाच्या जीवनात ग्रहांच्या गतीचा मोठे महत्त्व आहे. त्यांची गती थेट आपल्या सामान्य जीवनावर परिणाम करते. कोणत्याही ग्रहाची स्थिती बदलल्यास राशींची स्थितीही निरंतर बदलत राहते. याच प्रक्रियेत आता एक महासंयोग निर्माण होणार आहे, ज्यामध्ये भगवान विष्णू स्वतः 12 राशींमधून या 5 राशींचं भाग्य चमकवणार आहेत. होय मित्रांनो, भगवान विष्णूंच्या कृपेने ज्या व्यक्तींच्या जीवनात आनंद येतो, त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. या संयोगामुळे आता या 5 राशींना मोठ्या आर्थिक फायद्याचे आणि यशाची प्राप्ती होणार आहे. होय मित्रांनो, ज्याबद्दल आम्ही बोलत आहोत त्या भाग्यशाली आणि सुखी राशींसाठी भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या लाभांचे, धनलाभाचे आणि मोठ्या यशाचे प्राप्ती होणार आहे. राशी बघण्या अगोदर जर तुम्ही आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर जर तुम्ही देवांचे देव विष्णू देव यांचे खरे भक्त असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या भाग्यशाली राशींमध्ये पहिली राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहे, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात सुखदता येईल, दाम्पत्य जीवन आनंदी होईल आणि मन प्रसन्न राहील. नोकरीत पदोन्नती मिळेल, व्यवसायात फायदा मिळण्याची संधी येतील, अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या वाणी आणि वागणुकीवर संयम ठेवून तुम्ही तुमचे अडचणीचे काम पूर्ण करू शकाल. तसेच ऑफिसमधील कामे वेळेवर पूर्ण होईल. तुम्ही जितके गरीब लोकांची मदत कराल, तितके भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हावर अधिक राहील. व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात नवीन उत्पन्नाच्या स्रोतांची सुरुवात होईल. नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान विष्णूंच्या कृपेने मकर राशीच्या लोकांसाठी हा कालावधी अत्यंत फायदेशीर आहे. याचा पुरेपूर लाभ घ्या आणि वेळ गमावू नका. या यादीतील दुसरी राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णू तुमच्यावर अत्यंत कृपाळू होणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला हा काळ अतिशय चांगला ठरेल.
काही काळापासून तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आता दूर होणार आहेत, कारण हा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदात जीवन घालवाल. तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल. व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होईल आणि तुमच्यावर भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहील. तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू इच्छित असाल तर हा काळ तुमच्या इच्छांना पूर्ण करेल. तुमच्या सर्व कामात यश मिळेल आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख येईल. धनप्राप्तीच्या योगी आहेत. तुम्ही कुठल्या प्रकारची कमी जाणवता आयुष्यात पुढे जाल. यानंतर यादीतील पुढील राशी आहे तुला राशी. तुला राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णू तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहेत. तुम्हाला तुमच्या जीवनात मोठ्या बदलांचा अनुभव होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा फायदा होईल. नवीन योजना लागू करण्यासाठी हा कालावधी अत्यंत योग्य आहे. ज्या कामात तुम्ही हात घालाल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला मेहनतीपेक्षा जास्त लाभ मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल आणि तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनेल. विशेषतः कार्यक्षेत्रात हे तुमच्यासाठी अत्यंत लाभकारी ठरेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. समाजात तुमचा मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे प्रसंग येतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. हा तुमच्यासाठी एक भाग्यशाली काळ आहे, ज्यात तुम्हाला असे वाटेल की भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छाही पूर्ण होत आहेत. हा आनंद तुम्ही अनुभवावा आणि पुढे जाऊन तुमच्या इच्छांनुसार पुढे वाढावे. संतान प्राप्तीची इच्छा असलेल्या लोकांना संतान मिळण्याचे योग आहेत. तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळेल ज्यासाठी तुम्ही पात्र आहात, ज्यामुळे तुमची आनंदी स्थिती असणार आहे. यानंतर या यादीतील पुढील सुखी राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने सर्व काही चांगले होणार आहे. भगवान विष्णू तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनात आनंदच आनंद येईल. तुम्ही भगवान विष्णूंचं स्मरण करून जे काही कार्य सुरू कराल त्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही यशस्वी होण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही. मोठ्या लोकांच्या सहकार्यामुळे तुमचे काम सोपे होईल. तसेच तुमचे कोणतेही कर्ज असेल तर त्या कर्जापासून तुम्हाला मुक्तता मिळेल. मेहनतीचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. दाम्पत्य संबंधांमध्ये मधुरता येईल आणि व्यवसाय क्षेत्रात तुमच्या मनाच्या इच्छेनुसार तुम्हाला यश मिळेल. भगवान विष्णूंच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमचा व्यवसाय दिनदुगना चौगुणा प्रगती करेल. भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर राहिल्याने तुमचे सर्व कार्य यशस्वीरित्या पूर्ण होतील. तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तसेच जे लोक परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याचा विचार करत आहेत त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना योग्य नोकरी मिळेल. तसेच जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीत पदोन्नती आणि वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे आता तुम्हाला अपार आनंद प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनात फक्त आनंदच आनंद येईल. यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल. या यादीतील पुढील राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहे. या राशीच्या लोकांसाठी भगवान विष्णूंच्या कृपेने सर्व कार्ये सफल होतील. तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी मिळेल जी तुम्ही कधीही विचारली नव्हती. तुम्हाला नोकरी संबंधित मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. जर तुमचे काही पैसे अडकले असतील
तर ते पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुमच्यावर येणाऱ्या अडचणी समाप्त होतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात एक नवीन आनंदाचा अनुभव होईल. संतान प्राप्ती इच्छिणाऱ्यांना संतान प्राप्तीचे सुख मिळू शकेल, ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचा माहोल राहील. यानंतर यादीतील पुढील राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला विदेश यात्रा करण्याचा आणि त्या सफल होण्याचा संधी मिळू शकतो. जर तुमच्यावर कोर्टात कोणतेही केस चालू असतील तर तुम्हाला या काळात यश मिळू शकते. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि धनप्राप्तीची संधी मिळेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच फायदेशीर ठरेल. तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही कोणत्याही समस्येच्या बाबतीत चिंतित होणार नाही. तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होईल. तुमच्या कुटुंबात आनंदच आनंद असेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. भगवान विष्णूंच्या कृपेने 2024 पासून 2027 पर्यंत तुमच्यावर मोठा आशीर्वाद राहणार आहे, ज्यामुळे तुम्हाला चारही दिशांकडून खुशियाच मिळतील. यानंतर यादीतील पुढील राशी आहे धनु राशी. धनु राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल. तुमच्या मेहनतीचा तुम्हाला योग्य फळ मिळणार आहे. ज्याचे तुम्ही मेहनत केली आहे त्याचे फल आता तुम्हाला मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या आनंदाचे ठिकाण राहणार नाही. तुमचे सर्व अडलेले कार्य आता पूर्ण होतील. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमचे सर्व कार्य वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा पूर्ण साथ मिळेल. तुमच्यावर भगवान विष्णूंचा अपार आशीर्वाद आहे आणि त्याच्या कृपेने तुमच्या धन संबंधित सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला धन प्राप्तीचे अनेक संधी मिळतील. धनात मोठी वाढ होईल आणि अनेक प्रकारचे लाभ, धन लाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होईल. भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणींचा आता निपटारा होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात अपार आनंद प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल. या यादीतील पुढील राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्यावर खूप चांगला काळ येणार आहे. भगवान विष्णू तुमच्यावर खूप आनंदित आहेत. तुमच्या मानसन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. समाजात तुमच्या प्रशंसेचे गीत गायले जाईल. भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला यशाच्या नवीन संधी मिळतील आणि तुम्ही त्या संधींचा फायदा घेऊन तुमच्या जीवनात पुढे जाल. तुमच्या अडलेल्या कार्यांची वेळेवर पूर्तता होईल आणि जे कार्य तुम्ही सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतात वाढ होईल. तुम्हाला धन लाभाचे नवीन संधी मिळतील. तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील. तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल. समाजात यश मिळेल. अचानक धन लाभाची शक्यता आहे. तसेच जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती योजना निश्चितच यशस्वी होईल. भगवान विष्णूंच्या कृपेने मीन राशीच्या लोकांचे जीवन बदलून जाईल. तुम्हाला या वेळेचा संपूर्ण फायदा घ्या. यानंतर यादीतील पुढील राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच एक शुभ संदेश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फल मिळणार आहे. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. तुमचे अडलेले कार्य आता यशस्वीरित्या पूर्ण होतील. मित्रांसोबत नातं सुधरेल आणि तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ, धन लाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होईल. तुम्हाला कुटुंब आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या सौम्य वाणीमुळे तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील.
भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या धन संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचे रुकेलेले कार्य यशस्वीरित्या पूर्ण होतील. भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे वृषभ राशीच्या लोकांची जीवनशैली बदलून जाईल. तुम्ही दिनदुगुणा रात्री चौगुणा प्रगती कराल आणि तुमच्या जीवनात सफलता मिळवाल. तुम्ही आता तुमच्या यशाचा ध्वज फडकविणार आहात आणि जग तुमचं जलवा पाहिलं जाईल. यशाचा संपूर्ण फायदा घ्या आणि काळाच्या संधीचं नुकसान होऊ देऊ नका. यानंतर यादीतील पुढील राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णू तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि तुमच्यावर त्यांची अपार कृपा राहील. तुमच्या जीवनातील सर्व धन संबंधित अडचणी दूर होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपार यश मिळेल. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने धन मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होतील. तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात जलद प्रगती कराल. तुमच्या जीवनात आता चारही दिशांकडून पैसे येतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळतील. नोकरी करणाऱ्यांची आयात वाढेल आणि पदोन्नती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यवसायात अचानक धन लाभ होईल. तुमच्या घरातील जीवन सुखमय आणि शांत राहील. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आता फक्त खुशियाच असतील. तर मित्रांनो, या होत्या त्या भाग्यशाली राशी. व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय विष्णू देव लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.